PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन दिनांक 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आलं। यावेळी शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाबाबत उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानं पुढील विचार याचिका दाखल न केल्यानं सकाळी 10 ते 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येत आहे। या संदर्भात श्रमिक पत्रकार भवन येथे किरण पाटील व संघटनेचे पदाधिकारी यांनी माहिती दिली। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनाच्या वतीनं दिनांक 9 नोव्हेंबर 2025 ला संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानुसारच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असं मोर्चाचं आयोजन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा अमरावतीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आता हे आंदोलन करण्याचं शिक्षकांना का काम पडतंय तर 1 सप्टेंबर 2025 ला एक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि त्यानुसार सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा TET ही बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि ही TET जी बंधनकारक केलेली आहे ही खरं बघता जी RTA कायदा आला 2009 ला जो महाराष्ट्रामध्ये 2010 ला लागू झाला त्यामध्येच ही ह्याचा उल्लेख आलेला होता, परंतु 2010 पासून आजपर्यंत शासनाने याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही। म्हणजे शासनाने निर्णय घेतला परंतु जुन्या शिक्षकांसाठी नाही। जे नवीन लोक लागले त्यांना TET पास होणं आवश्यक आहे। 2018 पासून ते लोक TET पास आहेत, परंतु त्याआधी जे लोक लागलेत त्यांना आज ही TET परीक्षा देणे म्हणजे त्यांचं जे आजचं स्थैर्य आहे ते स्थैर्य संपवल्यासारखं आहे आणि म्हणून शासनाने जे जुने लोक आहेत त्यांना ही TET बंधनकारक करायला नको ही आमची महत्त्वाची आणि तेवढीच महत्त्वपूर्ण अशी मागणी। त्यानंतर 15 मार्च 2024 ला एक शासन निर्णय आला ज्यामध्ये शासनाने पूर्ण शिक्षक निर्धारणाचे निकष बदलले आणि त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षक संपण्याचा धोका निर्माण झाला म्हणून त्यालाही आमचा विरोध आहे। जुनी पेन्शन योजना जी आहे ती शासनाने 1 नोव्हेंबर 2005 पासूनच्या लोकांना बंद केली आहे। ते बंद न करता सर्व लोकांना जुनी पेन्शन मिळावी ही आमची महत्त्वाची मागणी आहे। त्यासोबतच या वर्षामध्ये ऑनलाईन कामांचा इतका प्रचंड भडीमार केलाय, जवळपास 40 ॲप आम्ही वापरतो आणि शाळांमध्ये गावांमध्ये रेंज नाही म्हणून त्या शिक्षकाला रात्र जागून ती कामं करावी लागतात। तसंच पदवीधर शिक्षक जे आहेत त्या पदवीधर विषय शिक्षकांना वेतन श्रेणी देण्यामध्ये सुद्धा शासनाने भेदभाव केलाय आणि म्हणून त्यांना सुद्धा 100% वेतन श्रेणी मिळावी ही सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी आहे। तसंच शिक्षण सेवक योजना जी आहे कधी सुरू झाली होती की शासनाची परिस्थिती नव्हती। आज तर GSTचा प्रचंड मोठा पैसा हा शासनाकडे येतो आहे, परंतु तरी सुद्धा ही शिक्षण सेवक योजना चालू आहे। एक प्रकारची वेठबिगारी आहे ही, कारण एकच काम करणारा माणूस एकाला 50,000 पगार आहे तर एकाला 15,000 रुपये मिळतात। त्यामुळं ही योजना शिक्षण सेवक योजना रद्द करावी। तसेच वस्ती शाळा शिक्षक म्हणून ज्या शिक्षकांनी काम केलेलं आहे त्या शिक्षकांची जी सेवा आहे वस्ती शाळा शिक्षक म्हणून ती त्यांच्या मूळ सेवेमध्ये पकडण्यात यावी आणि त्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना देण्यात यावी ही महत्त्वपूर्ण या मागण्यांसाठी आम्ही 9 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन जातोय। मोर्चात 2 ते 3 हजार शिक्षक राहतील असं यावेळी सांगण्यात आलं। या मोर्चासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी माहिती देण्यात आल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। जनवत लाईव्ह न्यूज करता राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट अमरावती। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।